नमस्कार, मी विशाखा माळी तुमचं स्वागत करते यशस्वी शाळेच्या यूट्यूब ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर. तर आज आपण बघतोय कंबाईन ग्रुप बी आणि सी जे कंबाईन झाली होती ज्याच्या 2023मध्ये त्याचे अर्थशास्त्र इकॉनॉमिक्स ह्या विषयाचे प्रश्न. चला मग सुरू करूया आजच्या सेशनला. त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करा. लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल. चला मग सुरू करूया. खालील निष्कर्षाच्या आधारे 2011-12 या वर्षासाठी नियोजन आयोगाने दारिद्र्य रेषा निश्चित केली. तर किती दारिद्र्य रेषा निश्चित केली? तर याचं उत्तर आहे 1. दरडोई उत्पादन प्रति महिना ग्रामीण भागाची ₹816 आणि शहरी भागाची 1000. तर बघूया पुढच्या प्रश्नाकडे. विशेष प्रदेश विकास कार्यक्रम यासाठी तयार करण्यात आला. तर विशेष प्रदेश विकास हा कार्यक्रम कशासाठी तयार करण्यात आला? तर डोंगराळ व आदिवासी भागाचा विकास आणि दुष्काळग्रस्त भागाचा विकास. याचं उत्तर आहे ब आणि क. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. तर राजकोषीय नीतीचे साधने कोणती आहे? तर राजकोषीय नीतीची साधनं कोणती आहे? तर सार्वजनिक व्यय आणि सार्वजनिक कर्ज, लोकशाही आणि संघराज्यात्मक रचना. उत्तर आहे 4 अ आणि क. पुढे जाऊया. 24वा प्रश्न की उज्ज्वल डिस्कॉम अश्युरन्स योजना कोणी सुरू केली? उज्ज्वल डिस्कॉम अश्युरन्स ही योजना कोणी सुरू केली? तर केंद्र सरकारने. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. ऑगस्ट 1991 मध्ये भारतातील कर सुधारणा शिफारशीसाठी खालीलपैकी कोणती समिती नियुक्त करण्यात आली? तर कर सुधारणा याची शिफारशीसाठी कोणती कमिटी नियुक्त करण्यात आली? तर डॉक्टर राजा जे चैल्या ही समिती नियुक्त करण्यात आली. तर पुढे जाऊया. 2011-12 मध्ये एकूण श्रमशक्तीमध्ये स्वयंरोजगार, नियमित रोजगार आणि प्रासंगिक रोजगारचा काय हिस्सा आहे? तर बघूया. याचं उत्तर आहे 1. स्वयंरोजगार 52%, नियमित रोजगार हा 18% आणि प्रासंगिक रोजगार हा 30% इतका हिस्सा आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. तर खाद्य तेलावरील राष्ट्रीय मिशन तेल पाम डॅश मध्ये सुरू झालं? तर ऑगस्ट 2021 मध्ये सुरू झालं. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पीक विविधीकरण कार्यक्रम 2013-14 पासून ब्लँक डॅश ची उपयोजना म्हणून राबवण्यात आला? तर याचं उत्तर आहे 2 राष्ट्रीय कृषी विकास योजना. पुढे जाऊया. 2021-22 दरम्यान M3 मध्ये डॅश हे समाविष्ट आहे? तर बघूया. याच्यामध्ये समाविष्ट आहे बँकांकडील मुदत ठेवी आणि बँकांकडील मागणी ठेवी क आणि ड. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. 2023-24 या अर्थसंकल्पात खालीलपैकी कोणते प्राधान्यक्रम आहे? तर प्राधान्यक्रम कुठले कुठले आहे? तर हे चारही जे आपले 23-24च्या अर्थसंकल्पाचे प्राधान्यक्रम आहे की समावेश विकास, हरित वाढ, युवा शक्ती आणि आर्थिक क्षेत्र. तर उत्तर आहे 4. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. 12व्या वित्त आयोगाने राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीची योजना केंद्र आणि राज्याच्या योगदानासह डॅशच्या प्रमाणात चालू ठेवण्याची शिफारस केली? तर ते आहे 75-25 या प्रमाणामध्ये शिफारस चालू ठेवण्याची शिफारस केली. तर पुढे बघूया. खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? आपल्याला अयोग्य म्हणजे चुकीचे विधान ओळखायचे आहे. UTGST केंद्र सरकार आणि केंद्रशासित प्रदेश सरकारद्वारे गोळा केले जातात आणि IGST केंद्र सरकार आणि राज्य सरकारद्वारे गोळा केले जातात. तर याचं उत्तर आहे
दोन्ही अयोग्य आहे. हे पण अयोग्य आहे आणि हे पण अयोग्य आहे. तर पुढे बघूया. मानवी विकास निर्देशांकमध्ये बहुआयामी दारिद्र्य रेषा डॅश 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 3 आयाम प्रतिबिंबित होतात. तर कुठले 3 आयाम प्रतिबिंबित होतात? तर आरोग्य, शिक्षण आणि राहणीमान. उत्तर आहे 3. पुढे बघूया. 34. सप्टेंबर 2001 मध्ये जवाहर ग्राम समृद्धी योजना आणि रोजगार शाश्वती योजना डॅश ह्या योजनेत एकत्रित करण्यात आल्या. तर कुठल्या योजनेत एकत्रित करण्यात आल्या? संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना. पुढे जाऊया. जो शेवटचा क्वेश्चन आहे. वित्तीय जबाबदारी आणि अंदाजपत्रक व्यवस्थापन कायदा 2003 असे नमूद करतो की केंद्र सरकारने डॅश पर्यंत महसुली तूट दूर करण्यासाठी योग्य उपाययोजना करणे आवश्यक आहे. तर याचं उत्तर आहे 2. 2008 ते 2009 पर्यंत महसुली तूट दूर करण्याची उपाययोजना करणे आवश्यक आहे. तर हे होते आपले अर्थशास्त्र, इकॉनॉमिक्स या विषयाचे क्वेश्चन PYQ. या अगोदर पण आपण बरेच विषयांवर PYQ आपण सॉल्व्ह केलेले आहे, की तुम्ही चॅनलवर बघू शकतात. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करा. धन्यवाद. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.